असं वाटते प्रत्येक महिलेला ही गोष्ट आलीच पाहिजे बघा. सांगते कोणती गोष्ट पुढे ते. आज ना दिवसाची मस्त सुरुवात ही देवपूजेने केलेली आहे. देवघरामध्ये फुले असली ना कसं देवघर अजून प्रसन्न आणि मस्त दिसते बघा ना. अजून देवघरची शोभा वाढते. असं वाटतं प्रत्येक महिलेला स्कूटी चालवता आली पाहिजे बघा. का कुणावर डिपेंड राहायचं. आपल्या बायकांची ना खूप छोटी मोठी कामं असतात. त्यासाठी का कुणाला ह्याला चल त्याला चल करत बसायचं. आपल्या घरातला माणूस बिझी असेल आणि आपल्या ह्या हेल्पने जर त्या माणसाला हेल्प होणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. पण मला असं वाटतं थोडीशी हिंमत करून आपण सगळ्यांनी स्कूटी ही शिकलंच पाहिजे. मला पण आधी स्कूटी चालवता येत नव्हती, पण मी लग्न झाल्यानंतर स्कूटी चालायला शिकले. बघा मग फायदाच आहे ना स्कूटी शिकण्याचा. आज दुपारच्या जेवणात ना मी खिचडी केली होती. आज काकूनच सकाळी उठूच वाटलं नाही. मी दोघांना पण आज टिफिन बनवून दिला नव्हता. म्हटलं चला आज संध्याकाळी लवकर जेवण बनवून ठेवूया. सासूबाईंची आज ना खूप आठवण आली बघा. म्हटलं त्या असता तर टिफिन बनवून दिला असता. कधी कधी मला ठीक नाही वाटलं तर त्या टिफिन बनवून देतात. आजकाल ना तूप लावलेले फुलके आमच्यात सगळ्यांना आवडायला लागलेत बघून. आजकाल मी जास्त फुलकेच बनवते. काल रात्री मिस्टर भाजी घेऊन आलते ना, मग ती काय मला नीट करायला वेळ भेटला नव्हता रात्री. मग चला म्हणलं आता नीट करून ठेवूया. त्या मी भेंडी स्वच्छ 2-3 पाण्याने एकदा धुवून ठेवते साफ करून. त्यात आणि शेंगदाण्याचं कूट पण संपलेलं बघा. मी शेंगदाण्याचं कूट ना एकदम असं करून ठेवते. सकाळच्या गडबडीत कुठे शेंगदाण्याचं कुटत बसायचं, त्यामुळे एकदम ही कूट करून ठेवते. महिनाभर मला चांगलं जातं हे. त्यानंतर किचनमधली सगळी माझी कामं झाली होती. ही म्हटलं गवारी साफ करून ठेवूया. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.